मित्रांनो, सध्या पेरणीची लगबग सर्वत्र सुरू आहे आणि आता सध्या पाऊस आज 2 दिवसापासून थांबलेला आहे. आपण पाहू शकतो सर्वत्र पेरणी चालू आहे. आज या ठिकाणी रिलायबल ॲग्रो सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा भाऊसाहेब धोदाड हे आपल्या स्वतःच्या शेतामध्ये कांद्याची पेरणी करताना आपल्याला दिसत आहेत. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला पावसाचं पर्जन्यमान हे जास्त राहतं त्यावेळेला कांद्याची व्हरायटी पेरण्यासाठी ही नवीन आणि चांगली तंत्रज्ञान विकसित झालेली आधुनिक व्हरायटी पेरणं गरजेचं असतं. दिवसेंदिवस शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जाती या कांद्यामध्ये देखील विकसित होत असतात. एवढ्या वर्षापूर्वी आपण पाहत होतो वेगवेगळ्या जाती वापरल्या जायच्या, मात्र आता ही ट्रुजेनिक कंपनीची लालिमा नावाची जी व्हरायटी आहे ती स्वतः दुकानदार कृषी सेवा केंद्र चालक आपल्या शेतामध्ये आज या ठिकाणी आपणाला पेरताना पाहत आहेत. पावसाचं प्रमाण ज्या वर्षी जास्त राहतं त्या वर्षी खऱ्या अर्थानं कांद्याला अडचणी ह्या जास्त येत असतात. कारण कांद्यामध्ये कूज आणि सड ही पर्जन्यमान ज्या वेळेला जास्त राहतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात जाणवते आणि कांद्याच्या पिकामध्ये नुकसान हे शेतकऱ्याला सोसावं लागत असतं. मात्र या ठिकाणी जी आपण ही व्हरायटी दुकानदार आपल्या शेतामध्ये पेरताना पाहत आहोत, ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की अति पावसाळी वातावरणात देखील ही व्हरायटी तग धरून राहते आणि रेजिस्टन्स रोगाचा जो आहे तो ह्या व्हरायटीचा इतर व्हरायटीच्या तुलनेत जास्त आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण वेगवेगळ्या कंपनीच्या व्हरायटी पेरलेल्या आहेत आणि अनुभवलं देखील आहे. मात्र आजपर्यंतच्या व्हरायटींमध्ये ही जी व्हरायटी आहे ही रोग प्रतिकारक्षम असलेली व्हरायटी आहे आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे मुळाला आणि खालच्या बाजूला जी सड आहे ती या व्हरायटीमध्ये होत नाही. त्यामुळे पावसाळ्या वातावरणात आता या ठिकाणी आपण पाहू शकतो हे खोलगट रान आहे. चारही बाजूने या रानाला मोठमोठाले कट आहेत आणि यामध्ये पाण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात साचलेलं असतं आणि त्यामुळे या रानात शेटणी ही व्हरायटीची निवड केलेली आहे, जी व्हरायटी या अति पावसाळी वातावरणात देखील तग धरून राहू शकते. धन्यवाद.